आजच्या व्हिडिओची सुरुवात एका महत्त्वाच्या गोष्टीने करूया. डेंग्यूचा ताप कमी झाला, की पेशंट बरा झाला, असा एक गैरसमज असतो. परंतु ताप कमी झाल्यानंतरच काळजी घेणं किंवा कॉम्प्लिकेशन्स हे वाढू शकतात. त्यामुळं याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज मी या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या प्रत्येक कुटुंबाला पावसाळ्यात माहिती असायलाच हव्यात. ताप आला म्हणजे तो व्हायरल असेल, असं समजून 2 ते 3 दिवस आपण घरीच थांबतो. पण डेंग्यूमध्ये कधी-कधी ताप कमी झाल्यानंतरच पेशंटची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे ताप उतरला म्हणजे धोका टळला, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. डेंग्यू एकदा झाला की परत होत नाही, हा एक गैरसमज आहे. कारण डेंग्यूचे 4 सेरोटाइप्स असतात. त्यामुळे तुम्हाला एकदा डेंग्यू झाला, तर नंतर दुसऱ्या प्रकारामुळे डेंग्यू होण्याचे चान्सेस हे असतात. हॅलो, मी डॉक्टर सरिता. पावसाळा सुरू झाला की तापाचे पेशंट्स वाढायला लागतात. अनेकांना वाटतं की हा व्हायरल ताप असेल, परंतु हा डेंग्यू असू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी सांगणार आहे. नेहमी पेशंटनी विचारले गेलेले प्रश्न, काही गैरसमज, वॉर्निंग साइन्स, काय काळजी घ्यावी, होमिओपॅथीचा रोल काय आहे, डेंग्यूची लक्षणं काय असतात आणि कधी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. डेंग्यू म्हणजे काय? तर डेंग्यू हा एक व्हायरल आजार आहे. इन्फेक्टेड एडिस इजिप्ती या डासाच्या चावण्यामुळे हा आजार होतो. हा डास विशेष म्हणजे रात्रीपेक्षा सकाळच्या वेळेत चावतो. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत. आणि या डासाची पैदास ही स्वच्छ पाण्यामध्ये होत असते. त्यामुळे घाण पाण्यामध्ये डासाची पैदास होते. हा एक गैरसमज आहे. घरामध्ये असणाऱ्या फुलदाण्या, टायर्स, पाण्याच्या टाकीच्या झाकणांमध्ये साचलेलं पाणी, कूलरचं पाणी या ठिकाणी याची पैदास होत असते. डेंग्यूची लक्षणे काय असतात? तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे खूप ताप असतो. 102, 103, 104 डिग्री फॅरेनहाईट असा ताप असतो. याच्यासोबतच प्रचंड डोकेदुखी, अंगदुखी, विशेषतः स्नायू, सांधेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणं, अंगावर पुरळ किंवा रॅशेस उठणं, उलटी, मळमळ, भूक कमी लागणं, प्रचंड अशक्तपणा. डेंग्यूला अनेक वेळा ब्रेकबोन फीवर असंही म्हणतात. कारण की असणारे बॉडी पेन किंवा शरीरदुखी ही प्रचंड असते. डेंग्यूचा प्रवास कसा असतो? तर डेंग्यू हा 3 टप्प्यामध्ये विभागला गेलेला असतो. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. पहिला टप्पा हा पहिला दिवस ते तिसरा दिवस. यालाच फेब्राईल फेज म्हणतात. म्हणजे या टप्प्यामध्ये प्रचंड ताप, डोकेदुखी, अंगदुखी, डोळ्याच्या मागे वेदना होणं असा त्रास होतो. डेंग्यूचा ताप हा अचानक येत असतो. त्रास, लक्षणं ही अचानक सुरू होतात. दुसरा टप्पा हा चौथा दिवस ते 6वा दिवस. यालाच आपण क्रिटिकल फेज म्हणतो. कारण या फेजमध्येच प्लेटलेट्स कमी व्हायला लागतात. प्लाझ्मा लिकेज म्हणजे रक्तवाहिन्यांमधून द्रव पदार्थ बाहेर येत असतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं, लो बीपी होतो. काही पेशंट शॉकमध्ये देखील जाऊ शकतात. सीरियस डेंग्यू सायन्स या फेजमध्ये दिसत असतात. विशेष म्हणजे या काळात ताप कमी व्हायला लागलेला असतो. त्यामुळे ताप कमी झाला म्हणजे धोका टळला, हा एक गैरसमज आहे. या काळातच जास्त काळजी घेणं हे महत्त्वाचं असतं. तिसरा टप्पा 7वा दिवस ते 10वा दिवस. हा टप्पा म्हणजे रिकव्हरी फेज असते. याच्यामध्ये हळू प्लेटलेट्स वाढायला लागतात, भूक लागायला लागते, बॉडी रिकव्हरी फेजमध्ये येत असते. डेंग्यूमध्ये वॉर्निंग सायन्स कोणत्या असतात? तर सतत उलट्या होणं, तीव्र स्वरूपाची पोटदुखी, नाकातून, हिरड्यातून रक्त येणं, लघवीमधून किंवा शौचामधून रक्त येणं, लघवीचं प्रमाण कमी होणं, चक्कर येणं, ब्लड प्रेशर कमी होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, हातपाय थंड पडणं, प्रचंड अशक्तपणा, खूप झोप येणं, गोंधळल्यासारखं, कन्फ्युज्ड वाटणं, ही सीरियस डेंग्यूची लक्षणं असू शकतात. आता डेंग्यूमध्ये ब्लड टेस्ट कोणत्या करायच्या असतात किंवा कोणत्या टेस्ट करायच्या असतात? तर सर्वात इम्पॉर्टंट असतं सी-बी-सी, कंप्लीट ब्लड काउंट. याच्यामध्ये तुमचं प्लेटलेट काउंट किती आहे, डब्ल्यू-बी-सी किती आहेत, हिमॅटोक्रिट व्हॅल्यू काय आहे, हे दिसून येतं. यानंतर मग टेस्ट येते ती NS1 अँटिजन. पहिला दिवस ते 5वा दिवस यामध्ये ही टेस्ट करतात. या दिवसामध्ये NS1 अँटिजन
या विषाणूची प्रथिनं रक्तामध्ये आढळतात. त्यामुळे पहिल्या 1 ते 5 दिवसामध्ये ही टेस्ट करणं इम्पोर्टंट असतं. यानंतर केली जाते टेस्ट ती आयजीएम अँटीबॉडी टेस्ट. आयजीजी अँटीबॉडी टेस्ट हे पूर्वी डेंग्यू झाला आहे का हे डिटेक्ट करतं किंवा डेंग्यूच्या शेवटच्या दिवसांत. तर प्लेटलेट्स कमी झाल्या की लगेच ब्लड चढवावं लागतं का? अनेक जण विचारतात, प्लेटलेट्स कमी झाल्या म्हणजे धोका असतो का? तर प्लेटलेट्स सोबतच या ज्या गोष्टी सांगितल्या हिमॅटोक्रिट व्हॅल्यू, डब्ल्यूबीसी किंवा पेशंटची लक्षणं, वॉर्निंग साइन्स या सगळ्या गोष्टी पाहून डॉक्टर योग्य ते डिसिजन किंवा निर्णय घेत असतात. त्यामुळं ताप आला की डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे टेस्ट करणं, उपचार घेणं, फॉलोअप ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. घरच्या घरी मोबाईलमधून Google सर्च, शेजाऱ्यांची ॲडवाईस याच्यावर अवलंबून राहू नका. डॉक्टर पेशंटची प्रकृती आणि सगळ्या गोष्टी पाहून योग्य ते डिसिजन घेत असतात. म्हणून स्वतः घाबरू नका आणि स्वतःच स्वतःला ट्रीटमेंट करत घरी बसू नका. क्लिनिकमध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही एका गोष्ट पाहून निष्कर्ष काढता येत नाहीत. घरी काय काळजी घेतली पाहिजे? तर सर्वात महत्त्वाचं भरपूर पाणी पिलं पाहिजे. कारण डेंग्यूमध्ये हायड्रेशन मेंटेन करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण प्लेटलेट्स कमी झालेले असतात. प्लाझ्मा लिकेज झालेलं असतं. म्हणजे रक्तवाहिन्यांमधून द्रवपदार्थ बाहेर येत असतो. त्याच्यामुळं डिहायड्रेशन होत असतं किंवा रक्त घट्ट होऊ शकतं. त्यामुळं लो बीपी होतो. त्यामुळं वेळेवर आणि पुरेसं लिक्विड डाएट घेणं हे खूप इम्पॉर्टंट राहतं. लिक्विड्समध्ये काय घ्यायचं? तर भरपूर पाणी घ्या, ORS घ्या, लिंबू सरबत, नारळ पाणी, सूप अशा गोष्टी घेऊ शकता किंवा कोणतेही द्रवपदार्थ. यासोबतच फ्रुट्स याच्यामध्ये मग पपई, डाळिंब, मोसंबी, ॲपल्स, बनाना या सगळ्यांचा समावेश करू शकता. फक्त पपईच्या पानांचा रस घ्यायचा हा एक गैरसमज आहे. परंतु सगळे फ्रुट्स तुम्ही खाऊ शकता. किवीच खाल्लं पाहिजे, पपईच खाल्लं पाहिजे असं काहीही नाहीये. पचायला हलका, पौष्टिक असा आहार घेतला पाहिजे. याच्यामध्ये मूग डाळीची खिचडी असेल, वरण-भात असेल, फ्रुट्स असतील किंवा भाज्यांचे सूप असेल, अशा गोष्टींचा समावेश करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ताप कमी करणारी औषधं, बॉडी पेन कमी करणारी औषधं जसं की आयबुप्रोफेन, ॲस्पिरिन, डायक्लोफिनॅक अशी औषधं घेऊ नका. कारण त्याच्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो, ब्लीडिंग होऊ शकतं. डेंग्यूमध्ये होमिओपॅथीचा रोल काय आहे? तर होमिओपॅथीमध्ये प्रत्येक पेशंटचा संपूर्ण प्रकृतीचा विचार केला जातो. होमिओपॅथीमध्ये प्रत्येक पेशंटचा स्वतंत्रपणे विचार केला जातो. होमिओपॅथीमध्ये पेशंटची प्रकृती पाहिली जाते. तापाची लक्षणं देखील पाहिली जातात. किती प्रमाणात आहे? किती टेम्परेचर आहे? किती वेळाने ताप येतोय? तापासोबतच डोकेदुखी आहे का? अंगदुखी आहे का? अजून काही सिम्प्टम्स आहेत? अशक्तपणा किती आहे? या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. यासोबतच मानसिक स्थिती कशी आहे? रोगप्रतिकारशक्ती कशी आहे? तहान, भूक कशी आहे पेशंटची? या सगळ्या गोष्टींचा एकत्रित अभ्यास करून औषधोपचार दिले जातात. आणि फक्त डेंग्यू फीव्हरमध्येच नाही, तर डेंग्यू फीव्हर कमी झाल्यानंतर येणारा अशक्तपणा, भूक न लागणं, यासाठी देखील होमिओपॅथिक औषधं खूप उपयुक्त ठरतात. होमिओपॅथिक औषधं हे फक्त डेंग्यू ताप कमी करण्यासाठी नसतात, तर त्याच्यासोबत असणारे तुमचे सिम्प्टम्स याची तीव्रता देखील कमी होते, अशक्तपणा कमी होतो, भूक व्यवस्थित लागते, तहान व्यवस्थित लागते आणि रिकव्हरी देखील लवकर होत असते. कारण रोगप्रतिकारशक्तीमध्येच वाढ होत असते. डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी काय करावं? रविवारी किमान 5 मिनिटं काढा आणि 5 मिनिटामध्ये ज्यामध्ये पाणी साचतं अशा गोष्टी ह्या कोरड्या ठेवा, स्वच्छ ठेवा. घरातले कूलर असू द्या, फुलदाणी, आजूबाजूचा परिसर, टायर, पाण्याच्या टाक्या. डेंग्यूपासून बचावाचा सर्वात सोपा उपाय म्हणजे डासांपासून बचाव. स्वच्छता ठेवा. पूर्ण बाह्यांचे कपडे, शरीर पूर्ण झाकलं जाईल असे कपडे वापरा. मॉस्किटो रिपेलंट किंवा मच्छरदाणीचा वापर करा. रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवा. कोणी विशेष काळजी घेतली पाहिजे? तर गर्भवती महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, ज्यांना डायबिटीज, बीपी, किडनीचे आजार आहेत, त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. डेंग्यू एकदा झाला की परत होत नाही, हा एक गैरसमज आहे. कारण डेंग्यूचे 4 सीरोटाइप्स असतात. त्यामुळे तुम्हाला एकदा डेंग्यू झाला, तर नंतर दुसऱ्या प्रकारामुळे डेंग्यू होण्याचे चान्सेस हे असतात. त्यामुळे एकदा डेंग्यू झाला की परत डेंग्यूचा त्रास होत नाही, हा एक गैरसमज आहे.
ताप कमी झाला म्हणून उपचार थांबवू नका. डॉक्टरांनी सांगितलेला सल्ला घ्या, फॉलोअप पूर्ण करा. योग्य वेळी घेतलेला डिसिजन हा सीरियस कॉम्प्लिकेशन्सपासून बचाव करू. पावसाळ्यात ताप आला की अनेक जण म्हणतात, "मला डेंग्यू झाला आहे." परंतु पावसाळ्यामध्ये अनेक आजार होत असतात. व्हायरल फीव्हर होतो, चिकनगुनिया, टायफॉइड, मलेरिया किंवा इतर कोणताही संसर्ग होऊ शकतो. त्यामुळं डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डेंग्यूची भीती बाळगू नका, पण त्याकडे दुर्लक्ष देखील करू नका. वेळीच निदान करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, योग्य त्या तपासणी करा आणि डेंग्यूला आटोक्यात ठेवा. डेंग्यूसाठी ट्रीटमेंट किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर डॉक्टर सरिता स्पंदन होमिओपॅथिक क्लिनिक इथे कॉन्टॅक्ट करा. डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, तर लाईक करा, कमेंट करून तुमचे क्वेशन्स विचारा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला योग्य वेळी उपचार मिळतील आणि या व्हिडिओचा उपयोग होईल. अशाच आरोग्यविषयक विश्वासार्ह माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.